गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं पण हिंमतच नाही झाली. खोटं बोलली तुमच्याशी. प्रभासचं भजनी मंडळ नाही, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्याच बँड ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करते. माझ्या वीणावर पूर्ण विश्वास आहे. माझी वीणा अशी, माझी वीणा तशी. आता तूच बघ तुझी वीणा कशी येते. तू माझ्यावर चिडून म्हणालास ना की मी माझ्या मुलीवर संस्कार केले नाहीत. मग तू केलेस ना हिच्यावर संस्कार. आणि कसले संस्कार केलेस रे? हे खोटं बोलणं, हसवणं. तसंही मला काय करायचंय म्हणा. तू आणि तुझी संस्कारी लेक घालायचा तो गोंधळ घाला. विचारण्यामध्ये टाइम वेस्ट नको करायला. आपल्याला संगमनेरला जायचं आहे ताबडतोब. लेट्स गो. गाईस तुम्हाला सांगितलं ना तिथे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तसे माझं ऑफिसचं काम खूप पेंडिंग आहे, त्यामुळे मी तरी आत्ता येऊ शकणार नाही तुमच्यासोबत. ठीक आहे प्रभास, हे बघ तुला जर यायचं असेल ना तर आत्ता आमच्यासोबत चल. आणि जर तुला यायचं नसेल तर गँग आपण ह्याच्याशिवाय जातोय. लेट्स गो. जायला लागलंय. थांबा थांबा. चला मी पण येतो तुमच्यासोबत. चला. नाही रे, सोड. आधीच मेलेल्यांना काय मारायचं. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या. जाऊ द्या मुडद्यांना. जा. बघत राहा, मध्ये ये. हा हाय हॅलो, मी प्रभास सदावर्ते. सध्या आपला जो ट्रॅक चालू आहे तो आपला कॉन्सर्टला घेऊन चालू आहे. म्हणजे खूप प्रयत्नांनी वीणाचे बाबा कन्व्हिन्स झालेत आणि वीणा आता आपल्या कॉन्सर्टला आहे. ऐक ना माझं. ऐकू
काय ऐकू आणि काय ऐकू तुझं? प्रभास आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे ऐकू का मी आता? ती अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना देवाने मला जन्माला आल्याच मारून टाकायला पाहिजे. प्रभासच्या मनामध्ये आता वीणाबद्दल थोडंसं का होईना काहीतरी त्याला फिलिंग्स येत आहेत आणि तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे आणि त्यामुळे प्रभास हा अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, हे जे काही झालं ना त्यात तुमची काहीच चूक नाही, सगळी चूक माझी. मी जे रोज सोडायला ते उद्यापासून नाही आला तरी चालेल. बघत राहा आमची हृदयप्रीत जागत ही मालिका Zee5 वर कधीही.